नमस्कार. लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे विशालची आई काही बोलायला जाणार तेवढ्यातच विशाल म्हणतो, आई प्लीज प्लीज तू तरी शांत हो जरा. आणि विशाल म्हणतो, राघव तू माझ्याबरोबर असं का वागतोयस? म्हणजे ज्या सवयीसुद्धा मला नाही आहेत त्या सवयी तू मला लावायला तयार झालेस. एवढा राग कशासाठी? का तू माझ्याकडून असं सगळं करून घेतोयस? तेव्हा रत्नाकर काका म्हणतात, काय झालं विशाल? राघवने काय केले ते सांगशील का? तेव्हा इथे राजश्री काकू म्हणतात, राघव काय झालंय? हा विशाल काय बोलतोय? काय केलेस तू त्याच्याबरोबर? तेव्हा विशाल म्हणत असतो, तुम्हाला माहिती आहे मी जेव्हा तुमच्या घरी आलो होतो ना तेव्हा राघवने मला फोर्सफुली दारू प्यायला सांगितलं. मी त्याला म्हणालो, अरे बाबा मी हात जोडतो, मला दारू वगैरे पिण्याच्या सवयी नाही आहेत. तरीसुद्धा त्याने जबरदस्ती मला दारू प्यायला लावली. तेव्हा राजश्री काकू म्हणतात, राघव हे सगळं काय आहे? विशाल जे काही बोलतोय ते सगळं खरं आहे का? तेव्हा विशाल म्हणतो, हे सगळं खरं आहे. सिंधूसुद्धा तिथे आली होती. मी तुला रिक्वेस्ट केली होती ना राघव की मला दारू प्यायची नाही आहे, तरीसुद्धा जबरदस्ती त्याने मला दारू प्यायला लावली आणि मला खूप सारे प्रश्न विचारत होता. तेव्हा इकडे राघव लगेचच त्याची मान पकडतो आणि त्याला म्हणतो, ए विशाल तू किती स्मार्ट आहेस ना मला चांगलंच माहिती आहे. हे सगळं तू टॉपिक चेंज करायला बोलतोयस ना? हे सगळं सोड. आधी तू मला सांग, तुझ्याबरोबर जी बाई होती ना तुझी गर्लफ्रेंड, जिच्याबरोबर तू माझ्या रूममध्ये गुलू 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 बोलत होतास, ती तुला म्हणत होती की हे लग्न करू नकोस म्हणून, सिंधूबरोबर लग्न करू नकोस असं ती तुला सारखं सांगत होती. ती कुठे गेली आहे ती आधी सांग. तेव्हा विशाल म्हणतो, इथे कुणीही माझ्याबरोबर नव्हतं. माझं फक्त सिंधूवरती प्रेम आहे आणि मला तिच्याबरोबर लग्न करायचं आहे. तेव्हा राघवला खूप जास्त राग येतो आणि तो विशालच्या जोरदार कानाखाली देतो. तेव्हा इथे विशालचा आता खूप जास्त अपमान हा राघवने केलेला असतो. तेव्हा राघव म्हणतो की तुझी हिंमत कशी झाली हे सगळं बोलायची? हां. तेव्हा अन्वी आणि आयुष दोघं जण आता विशालच्या गर्लफ्रेंडला इकडे तिकडे सगळीकडे शोधत असतात. तेव्हा इथे सिंधू राघवला म्हणत असते, राघव प्लीज कंट्रोल करा स्वतःला. तेव्हा राघव म्हणतो, सिंधू हा माणूस तुला चीट करतोय, तुला फसवतोय. सांग बरं मी स्वतःला कसं काही कंट्रोल करू? हे बघ विशाल, तुझं जर त्या मुलीवरती प्रेम असेल ना तर तू त्या मुलीबरोबर लग्न कर ना. काय गरज आहे तुला सिंधूबरोबर लग्न करायची? ती मुलगी ह्याला हेच सांगत होती की तू सिंधूबरोबर लग्न करू नकोस, आपल्याबद्दल सगळ्यांना सांगून टाक. तेव्हा गौरी म्हणत असते, विशाल हे सगळं काय चाललंय? आपण जाऊया इथून. हा राघव तुझा किती अपमान करतोय. त्याने तुझ्यावरती हातसुद्धा उगारला. आता या घरामध्ये मला एक क्षणभर सुद्धा थांबायचं नाही आहे. प्रश्न माझ्या इब्रतीचा आहे. तेव्हा इथे विशाल म्हणत असतो, आई प्लीज प्लीज तू जरा शांत हो. तेव्हा गौरी म्हणते, कशी शांत होऊ? इथे तुझा अपमान होतोय. तुझा अपमान म्हणजे आपल्या सगळ्या कुटुंबाचा अपमान. तेव्हा विशाल म्हणत असतो, राघव पण एक गोष्ट सांग, तू जेव्हा दरवाजा उघडून आतमध्ये आलास तेव्हा तू बघितलंस का इथे कुणाला? इथे कोणी तुला दिसलं का? तेव्हा राघव म्हणतो, तू शहाणा आहेस रे खूप. तू काय केलंस माहिती आहे का? मी जेव्हा दरवाजा नॉक करत होतो ना तेव्हा तू दरवाजा उघडला नाहीस. तू वेळ घेत होतास की तू तुझ्या गर्लफ्रेंडला इथून कसं बाहेर काढशील, कळलं तुला? तेव्हा इथे अन्वी म्हणत असते, चल आपण बाहेर बघूया कुठे दिसते का ती मुलगी. तेव्हा इथे काजल आता घरामध्ये जात असते आणि तेवढ्यातच ते अन्वी आणि आयुष दोघं जण येतात. तेव्हा अन्वी म्हणते की तुम्ही तर संगीतमध्ये आला नव्हतात ना, मग तुम्ही इथे काय करताय? तेव्हा काजल म्हणते, नाही मी आत्ताच आली आहे ना. तेव्हा अन्वी म्हणते, पण आता त्याचा काहीच उपयोग होणार नाही आहे. तुम्ही तुमच्या ब्रदर इन लॉला ना इथून घेऊन जा, कारण आता हे लग्न होणार नाही आहे, हे लग्न मोडलं आहे. हो की नाही आयुष? चल आपण तिला शोधूया. तर इथे काजल म्हणत असते, काय हे लग्न मोडलं? म्हणजे विशालचं आणि सिंधूचं लग्न आता होणारच नाही आहे? पण हे कसं काय घडलं? आणि तर इथे काजलला खूपच जास्त आनंद झालेला असतो. ती म्हणते, जाऊ दे ना, एक अर्थी बरंच झालं. सिंधूचं आणि विशालचं लग्न होणार नाही आणि विशाल मला कधीच सोडून देणार नाही. पण जर आता सिंधूचं आणि विशालचं लग्न मोडलंय आणि विशालचा इगो जर हर्ट झाला आणि त्याच्या जर डोक्यात राग येला आणि त्याने जर मला सोडून दिलं तर? असा सुद्धा प्रश्न आता इथे काजलला पडलेला असतो आणि ती टेन्शनमध्ये आलेली असते. तेव्हा राघव म्हणत असतो, बरं सगळं जाऊ दे, आधी माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे विशाल, तू आतमधून कडी कशी काय लावून घेतली होतीस? तेव्हा इथे रत्नाकर काका म्हणतात, अरे त्याने चुकून कडी लावून घेतली असेल ना. तेव्हा राघव म्हणत असतो, बाबा जो माणूस झोपलेला असतो ना तो जागा होऊ शकतो, पण जो झोपलेल्याचं नाटक करत असतो तो कधीही जागा होऊ शकत नाही. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात, अरे खरोखर त्याचा डोळा लागला असेल. तेव्हा राजश्री काकू म्हणतात, नाहीतर काय राघव, जाऊ दे ना, अरे माणसाला झोप लागते तशी. तेव्हा इथे राघव म्हणत असतो, आई तुला माहिती नाही आहे, हा एक नंबरचा नाटकी माणूस आहे. ह्याने ना मुद्दामून ही कडी लावून घेतली होती आणि तो त्याच्या गर्लफ्रेंडला बाहेर काढत होता. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात, राघव इथे आल्यानंतर आपण बघितलं ना फक्त इथे विशाल एकटाच होता. तेव्हा राघव म्हणतो, बाबा
तुम्ही या विशालची बाजू कशाला घेताय? तुम्हाला माहिती नाही आहे, पण हा एक नंबरचा फ्रॉड माणूस आहे आणि काहीही झालं ना विशाल, तरीसुद्धा मी तुला सांगतोय, तुझं सिंधूबरोबर लग्न आहे ना, कधीच होणार नाही आणि या घरातलं कुणीही सिंधूला फोर्स करू शकणार नाही आहे, कळलं तुला? तेव्हा विशाल म्हणतो, राघव, अरे असं का करतोयस तू मित्रा? तुझा माझ्यावरती एवढा राग काय आहे? मी सांगितलं ना, इथे कुणीही मुलगी नव्हती. तेव्हा इथे गौरी म्हणत असते, अरे तू काय करतोयस विशाल? माझा या लोकांवरती आता अजिबातच विश्वास नाही आहे. ते तुझ्यावरती कसे घाणेरडे आरोप करतायत. चल बरं आपण इथून जाऊया आणि तुम्ही कुणीही तुमच्या मुलाला काहीही बोलत नाही आहेत. माझ्या मुलाचा अपमान करण्यासाठी इथे बोलवलं होतं का? माझ्या घराण्याचा हा प्रश्न आहे. आता मी इथे 1 मिनिटंसुद्धा थांबणार नाही आहोत. तेव्हा इथे राघव म्हणत असतो, तुम्हाला तुमच्या घराण्याची अब्रूची एवढी पडलेली असेल ना, तर तुम्ही आताच्या आता इथे जाऊ शकता. कारण मला असं वाटतंय की हे सगळं तुम्हालासुद्धा माहिती आहे आणि तुम्ही विशालला पाठीशी घालण्याचं काम करताय. तेव्हा इथे रत्नाकर काका म्हणतात, राघव तू जरा शांत हो बरं. तेव्हा गौरी म्हणत असते, बघितलंस ना सिंधू, तुझासुद्धा ह्या राघववरच विश्वास होता ना? बघितलंस इथे कोणी मुलगी होती का? नव्हती ना? मग आता राघवचे बाबा त्याच्या जोरदार कानाखाली मारतील का? आतमध्ये तर कुणीच नव्हतं, माझा मुलगाच होता. तेव्हा विशाल म्हणत असतो, आई प्लीज प्लीज तू सिंधूला काही बोलू नकोस. अगं परिस्थितीच अशी निर्माण झाली, ती तरी काय करेल? आणि या सगळ्यामध्ये सिंधूची काहीही चुकी नाही आहे. राघव हे बघ, माझं तुझ्याबरोबर काही वैर नाही आहे. प्लीज हे सगळं इथेच थांबव. मी खरंच सांगतोय, मी काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. तर इथे राघव मनामध्ये विचार करत असतो, हा विशाल खूपच जास्त ओव्हर स्मार्ट आहे. ह्याला संपूर्ण घरासमोर मला एक्सपोज करावंच लागेल. पण कसं कसं एक्सपोज करू मी ह्याला? तर इथे विशाल म्हणत असतो, मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगायची आहे. आता मी सिंधूबरोबर लग्न नाही करू शकत. तेव्हा अन्वी, आयुष आणि राघवला खूप आनंद होतो. तेव्हा विशाल म्हणत असतो, नाही नाही, माझा कुणावरतीच राग नाही आहे, पण मला हे लग्न करायचं नाही आहे, ते म्हणजे माझ्या आईसाठी. कारण माझ्या आईच्या स्वाभिमानाला आता ठेच लागलेली आहे. आणि राघव प्लीज मी तुला विनंती करतो, तुझं हे वागणं थांबव. पण मी हे लग्न नाही करू शकत, कारण राघवचा माझ्यावरती विश्वासच नाही आहे. तेव्हा मधू म्हणते, राघवमुळे सिंधूचं आणि विशालचं हे लग्न मोडतंय. या सिंधूनेच राघवच्या मनामध्ये काहीतरी भरवलं असेल. तेव्हा राजश्री काकू म्हणतात, विशाल, गौरीताई, हे बघा मी तुमची राघवच्या वतीने माफी मागते, पण आता साखरपुडा झालाय तुमच्या दोघांचा, हे लग्न मोडू नका. तेव्हा विशाल म्हणतो, हे बघा तुम्ही आमच्यासमोर हात जोडू नका. तुम्ही हात जोडावेत म्हणून मी हे सगळं बोलत नाही आहे. पण आता एखादं नातं जर आपण जोडत असू ना, तर त्याच्यामध्ये विश्वास हवा आहे. आणि राघवचा माझ्यावरती विश्वास नाही आहे. अजूनही त्याचा माझ्यावरती विश्वास नाही आहे. तेव्हा मधू म्हणत असते, हे बघा राघवच्या चुकीची शिक्षा तुम्ही सिंधूला का देताय? तेव्हा अन्वी म्हणत असते, अगदी बरोबर, राघव मामाचं चुकलंय ना. या विशालचा खरा फेस सगळ्यांच्या समोर आणला, त्याचं खरं वागणं समोर आलं, तर ती त्याची चुकीच आहे. तेव्हा ऋतुराज काका म्हणतात, तू कशाला मोठ्या माणसांच्यात बोलतेस? तेव्हा राघव म्हणतो, का काय चुकीचं बोलते ती? अगदी बरोबर बोलते. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात, राघव तू शांत हो बरं, गप्प बस तू जरा आता. तेव्हा इथे गौरी म्हणत असते, विशाल मला आता इथे 1 मिनिटंसुद्धा थांबायचं नाही आहे. हा राघव तुझ्यावरती किती आरोप करतोय, त्याने तुझ्यावरती हातसुद्धा उगारला. तेव्हा राजश्री काकू म्हणतात, हे बघा लहान मुलांच्या चुका आपणच पोटात घ्यायच्या असतात की नाही? तेव्हा मधू म्हणत असते, विशाल असं रागाच्या भरामध्ये निर्णय घेऊ नकोस. मी राघवच्या वतीने तुझी माफी मागते. तेव्हा इथे विशाल म्हणत असतो, तुम्ही कुणीही माझी माफी मागू नका. राघवने सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली दिले, सगळ्यांसमोर माझा अपमान केलाय ना, तर सगळ्यांसमोर त्याने माझी माफी मागायची, ही माझी अट आहे. त्याने जर माझी माफी मागितली तरच मी सिंधूबरोबर लग्न करेन. तेव्हा इथे राघव म्हणतो, तुझी माफी मागण्यापेक्षा आहे ना तुझ्या 2 कानाखाली द्यायला पाहिजे, म्हणजे खरं काय आहे ना ते स्वतःहून बोलशील. तेव्हा रत्नाकर काका म्हणतात, राघव शांत हो बरं. हे बघ तू तुझ्या पदाचा असा गैरवापर करू शकत नाही, कळलं ना तुला? आणि तू तसं कधी करतही नाही. मग आताच तुला असं काय झालंय? तू शांत हो, रागाच्या भरामध्ये काहीही बोलू नकोस. तेव्हा सिंधू म्हणते, राघव प्लीज प्लीज तुम्ही शांत व्हा. तेव्हा राघव म्हणत असतो, तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही सिंधू? खरं खरं सांग, आहे की नाही विश्वास? तेव्हा सिंधू म्हणते, हो विश्वास आहे. तेव्हा राघव म्हणतो, तो विश्वास तसाच ठेव. या फ्रॉड माणसाबरोबर मी तुझं लग्न कधीही करू देणार नाही आहे आणि कुणीही तुला फोर्स करणार नाही आहे. हा विशाल तुझ्यासाठी अजिबात परफेक्ट नाही आहे, असं राघव सिंधूला म्हणतो. तर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे आता मधू सिंधूला म्हणत असते, हे सगळं तुझ्या सांगण्यावरून होतंय ना? राघवला तूच सांगितलं होतंस ना विशाल बरोबर हे लग्न मोडून टाकायला? तेव्हा सिंधू म्हणते, हे बघा मधुताई, मी लग्न करेन असं म्हणाले होते. ते कुणाबरोबर करेन, कधी करेन हे मी तुम्हाला सांगितलं नव्हतं. जर राघवला विशालच्या विरोधात काही पुरावे सापडले तर मी हे लग्न करणार नाही, आणि त्यांना जर पुरावे नाही सापडले तर मी विशाल बरोबर लग्न करेन. तेव्हा मधू म्हणत असते, हे बघ सिंधू तू जरा जास्तच बोलतेस, तू असा निर्णय बदलू शकत नाही. आणि ती तिच्यावरती हात उगारत असते. तेव्हा सिंधू मधूचा हात पकडते आणि म्हणते, मी तुमचं सगळं ऐकते, याचा अर्थ असा नाही की तुम्ही माझ्यावरती हात उगारायची हिंमत कराल, कळलं तुम्हाला मधुताई?